आमदार नानाभाऊ पटोले आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. नानाभाऊ, आज वॉकआउट केलंय सगळ्यांनी, काय म्हणाल, काय भावना आहेत? आणि एकच मिनिट, नानाभाऊ पटोले आपल्या सोबत आहे. नानाभाऊ आज वॉकआउट केलंय आणि या वॉकआउट करण्यामागचं नेमकं कारण काय आहे? सरकार ऐकत नाही असं? बीड आणि परभणी या दोन्ही घटना सरकार प्रायोजित आहे आणि सरकारने केलेलं पाप लपवण्यासाठी विरोधकांचा आवाज ते दाबतात आहेत आणि म्हणून आज आम्ही सभेतून बहिर्गमन केलेलं आहे. अजित पवारही दिसत नाहीये, छगन भुजबळ नाराज आहे, कसं पाहताय? या सरकारमध्ये आपसी रंजिश फार आहे, असंतोष आहे आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय की आज मंत्रिमंडळातही आणि त्यांच्या पक्षातही मोठ्या प्रमाणात असंतोष पाहायला मिळतो. खाते वाटपही झाले नाही, मलाईदार खात्यासाठी सगळं अडलं अशी माहिती आहे. बिलकुल तसंच आहे. मलाही कोणाला जास्त मिळतं त्याच्यावरच चाललेलं आहे, कारण की हे तर ईव्हीएम मशीनमधून निवडून आलेलं सरकार आहे, हे तर जनतेतून आलेलं नाही आहे. पुन्हा महाराष्ट्राला कसं विकता येईल त्याच्यावर यांचा प्रयत्न सुरू आहे. उद्धव ठाकरे येत आहेत, तुम्हाला आता मोठं पाठबळ मिळेल या ठिकाणी विरोधक म्हणून असं म्हणावं? नाही, आम्ही विरोधक आहोत ना, सगळे आम्ही एकत्रित जाऊ. धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरापासून योगेश कदमचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.